नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी आणि मेडिसिटी संदर्भात आढावा बैठक सुद्धा पार पडली. या भागामध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य आणि शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी या परिसरामध्ये त्यांचा कॅम्पस सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली आणि त्यामुळे संबंधित विभाग आणि यंत्रणांनी कालबद्ध वेळेमध्ये या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करत आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये उद्योगांचं नवीन पर्व सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. तसंच श्याम स्टील आणि JW ग्लोबल उद्योग समूहासोबत केलेल्या सामंजस्य कराराच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यामधल्या गोडपिंपरी तालुक्यामध्ये 10,000 कोटींची गुंतवणूक करून स्टील उद्योग उभारत आहे आणि या माध्यमातून जवळपास 8,000पेक्षाही जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच JW ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यामध्ये जवळपास 1,65,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उन्हाळ्यासाठी पीक डिमांड, ऊर्जा विभाग आणि वीज वितरण कंपन्यांच्या तयारी संदर्भात आढावा बैठक सुद्धा पार पडली. उन्हाळा आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज निर्मिती आणि वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभाग तसंच संबंधित यंत्रणांनी सर्व आवश्यक उपाययोजना युद्ध पातळीवर कराव्यात. यासाठीचं व्यवस्थापन तसंच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी AIचा वापर करून कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यामध्ये लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला अनावरण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. आशाताई आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबानं संगीत सेवा तर केलीच, मात्र त्यासोबतच देशाभिमान बाळगून देशसेवेचं कार्य सुद्धा केलंय असे उद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सेवाभाव जपत हजारो नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचं कार्य होत आहे. अशीच सेवा आता लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या माध्यमातून पुरवली जाईल असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आला. लता दीदी आणि आशाताईंचा स्वर हा प्रत्यक्ष ईश्वराने दिलेली दुवा आहे. त्याला आता दवाची म्हणजे औषधोपचाराची जोड या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे. मंगेशकर कुटुंबाचा संगीत वारसा जतन करणारे संग्रहालय इथं असेल, म्हणजे मनावर उपचार करणारं संगीत आणि शरीरावर उपचार करणारा उपचार यांचा संगम असेल. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाला उपस्थिती दर्शवली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. भगवान गौतम बुद्ध यांच्या शिक्षेतून मिळालेला आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केलेला अत्तद दीप भव हा संदेश मानवाच्या कल्याणासाठी सर्वोत्तम संदेश आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. तर मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारण्यात येत असलेलं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक जगाला शांतता, समता आणि मानवतेचा संदेश देणारं प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवू शकतो हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवून दिलं. सगळ्यात महत्त्वाचा संदेश जो भगवान गौतम बुद्धांचा संदेश त्यांनी आपल्याला दिला तो म्हणजे अत्तद दीप भव, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा, कोणावर अवलंबू नका, तुमच्यातला प्रकाश जागृत करून आपल्या पायावर उभं राहा. हा जो काही त्यांनी दिलेला संदेश आहे तो मला असं वाटतं की मानवाच्या कल्याणाचा सर्वोत्तम संदेश म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. चौदार तळ्याचे शुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने सुमारे 56 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. या विकास कामाचं भूमिपूजन नुकतंच काही दिवसापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इंदू मिलच्या जागेवर वेगानं पूर्ण होत आहे. हे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे ठरेल हा मला विश्वास वाटतो. तर या होत्या या आठवड्याभरातल्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. यानंतर इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.